आता हा जो पॉइंट आहे या पॉइंट साठी आपण काय म्हटलं 10,5 हॉरिझॉन्टल आहे 10 आणि वर्टिकल आहे 5. हा जो पॉइंट आहे या पॉइंट साठी कोऑर्डिनेट्स इथून इथपर्यंत हे 5 आणि हे 5 हे असं झालं 15 आणि वर्टिकल आहे 5. या पॉइंट साठी सेम 15,10 वर्टिकल झालं 10. या पॉइंट साठी किती येईल 10,10 सेम या पॉइंट साठी 10,15 या पॉइंट साठी 5,15 या पॉइंट पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स आडवा डिस्टन्स आहे 5 आणि ओव्हर डिस्टन्स किती आहे ओरिजिन पासून 5 + 5 + 5 15 झालं 5,15 या पॉइंट साठी 5,10 आलं. या पॉइंट साठी 0,10 या पॉइंट साठी 0,5 त्यानंतर मग राहिला हा पॉइंट या पॉइंट साठी 5,5 तर हे झाली आपली ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम. आपण ह्यामध्ये काय बघितलं ओरिजिन जो होता तो हाच होता. त्या ओरिजिन पासून आपण सगळे मेजरमेंट केलेले आहेत. कुठेही पॉइंट असेल समजा इकडे जरी पॉइंट असेल तरी पहिला आधी हॉरिझॉन्टल मेजर करायचं त्यानंतर मग वर्टिकल एक्स नंतर मग वाय हे सेम आपण सॉफ्टवेअर वरती करू. आता ही आपली एक्स ऍक्सिस ही आपली वाय ऍक्सिस. सगळ्यात पहिला आपल्याला सेटिंग्स करायला लागतात. सेटिंग्स आधी लिहून घ्या DS आणि याशी इंटरची साइन टाका. नोट्स आपल्याला लागणार आहेत सारखे नोटबुक घेऊन ठेवा मला वाटेल लक्षात राहील वगैरे. DS एंटर ब्रॅकेट मधल्या ड्राफ्टिंग सेटिंग्स त्याच्या पुढे एरो टाका असा आणि लिहा डायनामिक इनपुट. शॉर्टकट मध्ये लिहिलं तर चालेल डायनामिक DY एंटर इनपुट साठी INP. त्याच्या पुढे एरो टाका पॉइंटर इनपुट त्याच्या पुढे एरो टाका सेटिंग्स. त्याच्या पुढे एरो टाका ऍब्सोल्यूट. त्याच्या पुढे एरो टाका ओके. परत एकदा एरो टाका. प्रत्येक ठिकाणी एंटर जेव्हा असेल तेव्हा एंटरची ही साइन टाकत चला आणि जेव्हा एरो असेल तेव्हा सिंपल असं मोठा एरो टाकायचा. तर ऍब्सोल्यूट नंतर काय ऍब्सोल्यूट नंतर ओके दोन वेळा ओके टाका त्याच्यावर एकदा एरो टाका आणि ओके टाका. सॉफ्टवेअर होती बघा आता DS टाइप करायचं आणि एंटर दाबायचं. आता एंटर साठी तुम्ही स्पेस बार पण दाबू शकता. बोलताना एंटर करून दाबताना स्पेस बार दाबा. स्पेस बारने आपलं काम फास्ट होतं. ऑटोकॅड मध्ये सेम सगळे फिल्ड जे आहेत आपले शॉर्टकट्स आणि स्पीड असतो. तर DS एंटर केलं एंटर म्हणजे स्पेस बार दाबला. त्याच्यानंतर मग वरती इथे काय दाबलं ड्राफ्टिंग सेटिंग ते वरती वेगवेगळे ऑप्शन दिले. आपल्याला यायचं आहे डायनामिक इनपुट. इथे 5 ऑप्शन आहे डायनामिक इनपुट. त्याच्यामध्ये आल्यानंतर इथे पॉइंटर इनपुट लिहिलेलं आहे आणि इथे सेटिंग्स ऑप्शन दोन्ही ऑप्शन ऑन असलेले आहेत. इथे सेटिंग्स मध्ये जायचं आणि इथे ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सेट करायचं. बाकी काही चेंजेस नाही करायचे. ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट्स ओके. परत इथे बघा DS एंटर केलं डायनामिक इनपुट मध्ये पॉइंटर इनपुट सेटिंग्स आणि ते ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सेट करायचं. ओके
आता आपण ऍब्सोल्यूट सिलेक्ट केलेलं आहे. सॉफ्टवेअर मध्ये आता आपल्याला स्टार्ट करायचं, पहिले आधी लाईन ड्रॉ करायची. एल एंटर केलं लाईन साठी. पहिला पॉईंट विचारतो, पहिला पॉईंट आता 0,5 देतो. एल एंटर लाईन साठी शॉर्टकट घेऊन द्या. एल एंटरची साइन टाका आणि लिहा पुढे लाईन. एल एंटर लाईन. त्याच्यानंतर मग पहिला पॉईंट दिला मी 0,5 इथे पॉईंट येऊन जाईल. इथे टॉप वरती तुम्ही क्लिक करून फिट टू स्क्रीन करू शकता. आता स्टार्टिंगला कसं आहे, तुमची स्क्रीन वगैरे मोड वगैरे झालेली असते किंवा स्क्रीन वगैरे झालेली असते. इथे नेहमी टॉप वरती लक्ष ठेवा. क्लिक करत बसू नका, कारण की लाईन आलेली असते. पहिला पॉईंट वगैरे क्लिक झालेलं असतं. इथे नेहमी राईट साईडला टॉपचा ऑप्शन आहे, टॉप वरती क्लिक करा. काय काय लॅपटॉप मध्ये वगैरे एकदम झूम आउट वगैरे झालेलं असतं, 1 लाख वगैरे डायमेन्शन दिसत असतं. म्हणजे 5 mm ची लाईन तुम्हाला तिथे दिसणार नाही. त्यामुळे इथे टॉप वरती क्लिक करून द्या. त्याच्यानंतर मग पुढचा पॉईंट समजा 0,10 देऊ. 0,10 एंटर. हे सगळं टाईप करायचं. पहिला 0 टाईप करायचा, कॉमा टाईप करायचा, त्यानंतर मग 10 टाईप करायचा, नंतर मग शेवटी एंटर करायचं. एंटर एकदाच आहे. त्यानंतर मग आता इकडचा जो पॉईंट आहे 5,10 5,10 आणि त्यानंतर मग एंटर दाबा. एंटर साठी तुम्ही स्पेस बार पण दाबू शकता. त्याच्यानंतर मग 5,15 एंटर. त्यानंतर मग 10,15 एंटर. त्यानंतर मग 10,10 एंटर. आता इथे समजा 101 टाईप झालेला आहे आणि नंतर 0 टाईप झालेला. ओके, मी काय करतो, एंटर दाबून देतो. इकडे लाईन क्लिक करू. कंट्रोल झेड नी अंडू करू. कंट्रोल झेड अंडू साठी 10,10 एंटर. त्याच्यानंतर मग आपल्याला राईटला जायचंय. एक्स आहे 15 चा, 15,10 एंटर. आता हा जो डिस्टन्स आहे एक्स 15च राहील, वाय ला 5 एंटर. त्याच्यानंतर मग इकडचं आहे डिस्टन्स 10,5. त्याच्यानंतर मग आता इथे y0 येईल 10,0 एंटर. एक्स ऍक्सिस वरती y0 असेल आणि y ऍक्सिस वरती x0 असेल. 5,0 एंटर. इकडे येईल पुढे 5,5 एंटर. त्यानंतर मग परत आपला हा पॉइंट 0,5 एंटर. कमांड चालूच राहील. कमांडच्या बाहेर येण्यासाठी तुम्ही एस्केप जाऊ शकता, स्पेस बार किंवा एंटर. मी आता स्पेस बार जातो आणि स्पेस मध्ये काम फास्ट. स्पेस बार शोधायला लागत नाही. थंब जो आहे आपला लेफ्ट हाताचा थंब स्पेस बार वरती ठेवून द्यायचा. कंट्रोल ए केलं, कंट्रोल ए काय झालं, सगळं सिलेक्ट झालं. कंट्रोल ए लिहून घ्या, सिलेक्ट ऑल. कंट्रोल ए सिलेक्ट ऑल. आणि डिलीट बटन दाबतो. डिलीट. ती झाली आपली ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम. त्याच्यानंतर मग आता रिलेटिव्ह रेक्टँग्युलर व्यू. पहिले ऍब्सोल्यूट डाउट आहे तिथे. मी याचे एक्झाम्पल देईन प्रॅक्टिससाठी. पहिली आधी ही जी मेथड आहे, ही डायग्राम जी बघितलेली आहे ते आपण सगळ्या कोऑर्डिनेट्स मध्ये ड्रॉ करून बघू. दुसरा डायग्राम जे आहे त्यात तुम्ही ड्रॉ करू. नसेल कळले तर लगेच विचारा, काही नाहीये. त्याच्यानं कळत नाही हे जे आहे रिलेटिव्ह वगैरे, लगेच इथे विचारतात. आता आपली सेकंड मेथड आहे रिलेटिव्ह रेक्टँग्युलर. रिलेटिव्ह रेक्टँग्युलर मध्ये घेऊन घ्या, लास्ट पॉइंट इज ओरिजिन. लास्ट पॉइंट इज ओरिजिन.
ही डायग्राम पहिली काढून घ्या, पहिली ऍब्स्ट्रॅक्टची, आणि याचे कोऑर्डिनेट्स 4-5 कोऑर्डिनेट्स लिहून घ्या, म्हणजे समजून घेऊन घ्या, म्हणजे मग नंतर बाकीचे लिहायचे. झाले की सांगा वगैरे. म्हणजे लास्ट पॉइंट इज ओरिजिन. आता आपण हा पहिला पॉइंट किंवा हा पॉइंट घेऊ शकतो. पहिला पॉइंटला हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंट साठी आपण हाच ओरिजिन पकडायचा. त्याचे कोऑर्डिनेट्स होते 5,0. त्यानंतर मग आता ह्या पॉइंट साठी काय होईल, लास्ट पॉइंट हा आहे, तर हा ओरिजिन पकडायचा. म्हणजे ही आली एक्स ऍक्सिस आणि ही आली वाय ऍक्सिस. तर ह्याच्यासाठी काय होईल, हा पॉइंट ला होते एक्स ऍक्सिस, हे डिस्टन्स आहे 5. तर ह्याचे कोऑर्डिनेट्स आले सेम 5,0. आता ह्या पॉइंट साठी काय होईल, हा ओरिजिन असेल, हा पण ओरिजिन नसणार आणि हा पण नसणार. तर इथे ही एक्स ऍक्सिस आली आणि ही आली वाय ऍक्सिस. तर ह्याच्यासाठी काय झालं, हा ओरिजिन झाला, म्हणजे इथे आलं 0,5. लास्ट पॉइंट काय असणार आहे, ओरिजिन असेल. हा पॉइंट ला होते वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस वरती एक्स असतो 0. त्यामुळे काय होईल, एक्स आला 0 आणि वाय ची डिस्टन्स आहे 5, त्यामुळे 0,5. या पॉइंट साठी काय येईल, 5,0. प्रत्येकाने एकेकाने सांगत जा, दुसऱ्याने सांगा बरं. आता ज्यांनी सांगितलं त्यांना नका सांगू. तर ह्या पॉइंट साठी काय येईल, हा ओरिजिन आला, ही एक्स ऍक्सिस आली आणि ही आली वाय ऍक्सिस. त्यासाठी काय येईल 0,0. हा पॉइंट ला होते वाय ऍक्सिस होती, त्यामुळे एक्स ला 0 आणि वाय ला 5. या पॉइंट साठी हा आला ओरिजिन, ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस. इकडे आता येणार -x, -5,0. आता ह्या पॉइंट साठी काय येईल, कळत, याचं फक्त टाकत जायचं. त्याच्यासाठी परत -5,0. या पॉइंट साठी काय येतं, खाली यायचं 0, खाली असतं -y, 0,-. त्याच्यासाठी -5,0. डायग्राम काढून साइड बाय साइड काढायला लागते 0, आणि हे आहे -5,0. याच्यासाठी सेम परत 0, सॉफ्टवेअर होती बघू आपण. आता याच्यासाठी सेम सेटिंग, फक्त ऍब्सोल्यूटच्या जागी रिलेटिव्ह करायचं. ds एंटर केला, डायनॅमिक इनपुट मध्ये पॉइंटर इनपुट सेटिंग्स, त्या ऍब्सोल्यूटच्या जागी रिलेटिव्ह सेट करायचं आणि खाली ओके. एल एंटर लाईन साठी पहिला पॉइंट आपल्याला मी 5,0. त्यानंतर मग इकडे आपल्याला जायचं, परत इथे 5,0 आलं.
आता वरती जायचंय तर 0,5 एंटर, 5,0 एंटर, 0,5 तिकडे -5 येईल, ,0 एंटर, वरती जायचं तर 0,5 -5,0 एंटर, खाली यायचंय तर 0,-5 एंटर, लेफ्टला जायचंय -5,0 एंटर, खाली यायचंय 0,-5 एंटर, राईटला जायचंय 5,0 एंटर, खालची शेवटची लाईन, खाली यायचंय तर 0,-5 कमांडच्या बाहेर येण्यासाठी एस्केप किंवा स्पेस बार कंट्रोल ए केलं आणि डिलीट बटन, ही झाली रिलेटिव्ह रेक्टँगल. आता शेवटची मेथड आहे पोलार मेथड. साइड बाय साइड डायग्राम ड्रॉ करून घ्या. फॉर्म्युला लिहून घ्यायचे. फॉर्म्युला लागतो पोलार मेथड साठी. @लेंथ लेस दॅनची साइन टाकायची आणि अँगल. @लेंथ लेस दॅनची साइन आणि अँगल. आता हे रिलेटिव्ह रेक्टँगुलर आहे. कोऑर्डिनेट हे मी सेटिंग फीचर साठी ऍब्सोल्यूटचे पण चालतील आणि रिलेटिव्हचे पण चालतात. यामध्ये आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं, राईटला जायचं असेल तर 0 डिग्री, वरती जायचं असेल तर 90 डिग्री, लेफ्टला जायचं असेल 180 डिग्री, खाली यायचं असेल तर 270 डिग्री. मध्ये वगैरे जायचं असेल तर जो काय अँगल असेल तो कॅल्क्युलेट या पॉइंट पासून इथपर्यंत जायचं. अँटी क्लॉकवाईज असणार आहे. सेम आता समजा आपण या पॉइंटला आलो की या पॉइंट साठी पहिला पॉइंट 5,0 त्याच्यासाठी कोऑर्डिनेट सेपरेट टाकायचे. समजा आपल्याला राईटला जायचं, या लाईन साठी @5 येणार, लेंथ आपली 5 ची आहे, लेस दॅनची साइन द्यायची आणि अँगल येणार 0 डिग्री. सेम आता इकडे वरती जायचंय, @5 लेस दॅनची साइन आणि अँगल येणार 90 डिग्री. या लाईन साठी काय येईल आता इथे सेम @5 अँगल 90 डिग्री. या लाईन साठी @5 ते मायनस वगैरे जायचं नाही, @5 लेस दॅनची साइन येईल आणि अँगल आला 180. सेम इथे 90 डिग्री, इकडे 180 डिग्री, इकडे येणार 270 डिग्री. @5 अँगल 270. इकडे @5 180 डिग्री, इकडे 270 डिग्री, इकडे 0 डिग्री, इकडच्या साईडला खाली येणार 270 डिग्री. ही झाली रिलेटिव्ह पोलार. पोलार मध्ये अँगल सॉफ्टवेअर वरती बघू. सेटिंग तुमच्या ऍब्सोल्यूटच्या पण जातील आणि रिलेटिव्हच्या पण. सगळ्यात पहिला एल एंटर करायचा लाईन साठी, 0,0 एंटर, सॉरी एल एंटर. पहिला पॉइंट आता इथे द्यायचा 5,0 एंटर. पहिला 5,0 दिला, त्याच्यानंतर मग यायचं. कसं टाईप करायचं, शिफ्ट आणि 2. जसं आपण @email वगैरे टाईप केलं. त्यानंतर मग लेंथ आहे 5 ची लेंथ दिली. त्यानंतर मग आता आपल्याला लेस दॅनची साइन टाकायची. लेस दॅनच्या साइन साठी मगाशी आपण कॉमा देतो, पहिल्या 2 मीटर साठी कॉमा वापरला होता, एमच्या बाजूला कॉमा असतो. आता काय करायचं, शिफ्ट आणि कॉमा दाबायचं. शिफ्ट आणि कॉमा दाबलं की लेस दॅनची साइन येऊन जाईल
आणि अँगल आता राईटला जायचं, 0 टाईप करायचं आणि एंटर दाबायचं. डिग्रीवर काय टाईप नाही करायची, 0 एंटर. @5 लेस दॅनची साइन दिली आणि वरती जायचं 90 एंटर. @5 लेस दॅनची साइन 0 एंटर. @5 लेस दॅन अँगल आता वरती जायचं आपल्याला, तर 90 एंटर. तुम्ही डायरेक्टली पण टाईप करू शकता, 5 लेस दॅनची साइन आणि लेफ्टला जायचं तर 180 एंटर. 5 लेस दॅन 90 एंटर. 5 लेस दॅन 180 एंटर. 5 लेस दॅन 270 एंटर. 5 लेस दॅन 180 एंटर. कळली मेथड? 270 एंटर. 5 लेस दॅन 180 सॉरी टेल 0 एंटर. 5 लेस दॅन 270 एंटर. कमांडच्या बाहेर येण्यासाठी एस्केप दाबायचं. कमांडच्या बाहेर कंट्रोल ए, कंट्रोल Z ने अंडू होऊन जाईल, कंट्रोल Y ने रीड होऊन जाईल. समजा लाईन कमांड मध्ये चालू असून जर ते चुकलं असेल तर तेव्हा जर का कंट्रोल Z केलं तर तेवढीच लाईन फक्त डिलीट होऊन जाईल. समजा लाईन कमांड चालू आहे, चुकलं तुमचं आणि समजा एस्केप दाबलं आणि कंट्रोल Z केलं, एका कमांड मध्ये जेवढं ड्रॉ झालं असेल तेवढं सगळं अंडू होऊन जाईल. त्यामुळे कमांड मध्ये असताना अंडू करू शकतो तुम्ही. ते कमांडच्या बाहेर आलं सगळं जाईल, परत ते रिडू करण्यासाठी ठीक आहे तिथे गेलं सगळं. त्यामुळे लक्षात ठेवा, लाईन कमांड मध्ये चुकून जर का चुकलं असेल तिथल्या इथे लगेच कंट्रोल Z, स्किप दाबू नका. कंट्रोल Z केला की तेवढंच लाईन फक्त डिलीट होईल. ऑटोकॅड मध्ये सिलेक्शनचे दोन टाइप्स आहेत. एक इथून इकडे गेले की ब्लू कलरचा बॉक्स येतो, दाबून नाही ठेवायचं, दाबून ठेवलं की असेल. इथून इकडे गेलो की ब्लू कलरचा बॉक्स येईल, इकडे गेला की ग्रीन कलरचा बॉक्स. ब्लू कलरच्या बॉक्स मध्ये जरासं जर इंटरसेक्शन झालं तर सिलेक्ट नाही होत. कधी सिलेक्ट होईल, जेव्हा बॉक्सच्या आतमध्ये असेल तेव्हा सिलेक्ट होईल. एवढं 3 लाईन बॉक्सच्या आतमध्ये एवढं फक्त सिलेक्ट होईल. ग्रीन मध्ये काय होईल, जरासं जरी तुमचं इंटरसेक्शन झालं तरी तुमचा ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार. तर डिपेंड राहतं कधी आपल्याला ब्ल्यू लागतो. टॉप वरती इथे क्लिक करून फिट टू स्क्रीन करत राहा. नाहीतर लाईन ड्रॉ झाली असेल तर कधी कधी कळत नाही, यादी पुन्हा सेट करा. एक लाईन ड्रॉ केली तरी ते टॉप वरती क्लिक करत जा. लाईन ड्रॉ झालेली असते तर 1 लाख वगैरे समजा डायमेन्शन वगैरे असेल, त्यामुळे झूम आउट वगैरे झालेलं असतं, छोटीशी लाईन दिसेल. झूम आउट केलं लाईन दिसणार, त्यामुळे इथे टॉप वरती क्लिक केलं की बरोबर ती स्क्रीनला फिट होईल. किंवा स्क्रॉल तुम्ही 2 वेळा क्लिक करून देऊ. मिडल क्लिक जो आहे 2 वेळा फास्ट दाबायचं, तेव्हा पण स्क्रीनला फिट होईल. ऍड आउट्स आहेत आता सध्या